नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, लोखंडाचा तवा आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत। आता शेंगदाणे हे आपल्याला मंद गॅसवरच चांगले भाजून घ्यायचे। रेसिपी पारंपरिक आहे आणि ही जुनी लोक ह्या पद्धतीने करायची। तर आपण हे आता भाजून घेणार आहे। भाजताना गॅस मंद ठेवायचा आणि एकदम असे खमंग आपल्याला भाजून घ्यायचे। मी शेंगदाणे हे परतून घेणार आहे। आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे। ही चटणी एकदम अप्रतिम आणि रुचकर होते। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। आता मी शेंगदाणे काढून घेणार आहे। शेंगदाणे भाजलेले आहेत। शेंगदाणे जसे तडतड करायला लागले का काढून घ्यायचे आणि आता त्याला ओबडधोबड हे सगळे वरचे सालं काढून टाकायची। तुम्हाला जर काढून टाकायचे नसेल तर काढू नका। मी थोडे काढून घेते याच्यामध्ये। तर हे बघा, हे अशा प्रकारे काढून घ्यायचे। ही चटणी अप्रतिम होते आणि काय होतं माहिती का, लोखंडाच्या भांड्यामधले सगळे प्रकारचे जे जिन्नस आपण भाजून घेणार आहेत ते अगदी खमंग होतात। मी शेंगदाण्याचं तेल घालणार आहे कारण आपण शेंगदाण्याची चटणी करणार आहे, त्याच्यासाठी शेंगदाणा तेल टाकते। आणि याच्यामध्ये आपल्याला खूप सारा लसूण घालायचं आहे। प्रमाण मी तुम्हाला देणारच आहे। लसूण याच्यासाठी घालायचं की त्याच्यावर मॉइश्चर वगैरे असेल तो निघून जातो। नंतर मीठ टाकलं आहे, मीठ पण भाजून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये मी आता जिरं घालणार आहे। जिरं टाकायचं। जिऱ्याने काय होतं माहिती का, चटणीला वेगळाच मस्त स्वाद येतो। तर हे जिरं पण आपण त्यामध्ये थोडंसं परतून घेणार आहे। हे सगळं मी मंद गॅसवरच करणार आहे। मंद गॅसवर खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही खमंग भाजाल तेवढीच चटणी रुचकर होते आणि तुम्ही एक ऐवजी दोन भाकरी याबरोबर खाऊ शकणार आहेत। तर आता मी मिरची पावडर टाकलेली, माझ्याकडे मिरच्या नाही आहेत। तुमच्याकडे मिरच्या असतील तर मिरची टाकू शकता। ह्या मिरच्या मी पावडर टाकलेली मिरचीची, लाल तिखट हा पण मी भाजून घेतला। आता हे शेंगदाणे सगळे आपल्याला परत एकदा त्याच्यात परतून घ्यायचे आणि सगळे एकजीव करायचे। आता आपल्याला हे सगळे एकजीव झालं ना की सगळं जे मिश्रण आहे ते सगळं आपल्याला खमंग असं भाजून एकमेकामध्ये ते त्याचं स्वाद येतो। तर आता मी खलबत्ता घेतलेला आहे, दगडाचा आहे आणि त्याच्यामध्ये हे टेचून घेते। खलबत्त्यामध्ये टेचलेली ही जी आपली चटणी आहे अप्रतिम होते। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्रमैत्रिणींना पण सेंड करा। थँक्यू।